श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. आपल्यापैकी बऱ्याच ताई व दादांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे किंवा त्यांच्या मनामध्ये एक घालमेल सुरू आहे की मी नवस करूनही, मी स्वामींची एवढी सेवा करूनही मला स्वामी सेवेचा अनुभव नाही आहे, माझी इच्छा पूर्ण होत नाही आहे. मग ही स्वामी सेवा खरी आहे? मी स्वामी सेवा करू की मी स्वामी सेवा सोडून देऊ? तर बघा, सर्वात मोठा प्रश्न जेव्हा एखादी ताई दादा कोणीही जेव्हा स्वामी सेवेमध्ये येतात तर तुम्ही ही गोष्ट तुम्ही स्वतःला विचारा आणि आठवून घ्या की तुमचा विश्वास आहे, तुमचा भाव आहे म्हणून तुम्ही स्वामी सेवेमध्ये आला की माझी शेजारी आहे, माझी मैत्रीण आहे, माझे नातेवाईक आहेत, त्यांनी ही सेवा केली, एवढ्या दिवसात केली आणि त्यांचं हे काम झालं. हे ऐकून आपण स्वामी सेवेमध्ये आलो आहोत. सुरुवातीला हा प्रश्न विचारा. ठीक आहे, कोणत्याही कारणाने का होईना तुम्ही स्वामी सेवेमध्ये आलात, पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही स्वामी सेवेमध्ये आला आणि सर्वात आधी स्वामींना तुम्ही कोड्या टाकलं, स्वामी माझी अशी ही इच्छा पूर्ण करा, मी ही सेवा करेल. तुम्ही सेवाही करायला लागले, पण ती सेवा करण्यामध्ये तुमचा विश्वास नाही आहे, तुमचा तो भाव नाही आहे, तुमची ती श्रद्धा नाही आहे. तुमच्या मनामध्ये काय, तुम्ही फक्त दिवस मोजताय. त्यांनी एवढे दिवस ही सेवा केली, मी एवढे दिवस सेवा करण्याचा संकल्प केला आहे, मग एवढ्या दिवसामध्ये काय, अगदी पहिल्या दुसऱ्या दिवसांमध्ये स्वामींनी माझं काम केलं पाहिजे, स्वामींनी माझं ऐकलं पाहिजे. तुमच्या मनामध्ये हा भाव ठेवून तुम्ही सेवा करताय. स्वामींवरचा विश्वास, दृढ विश्वास, तो भाव तुमच्या डोक्यात नाही आहे. तुमच्या डोक्यामध्ये काय भाव आहे की एवढ्या दिवसामध्ये माझी ही इच्छा पूर्ण करायची, एवढे दिवस झाले, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, हा भाव तुमच्या डोक्यात आहे. स्वामींवर तुमचा विश्वास नाही. सुरुवातीला हे तुम्ही लक्षात घ्या आणि तुम्ही आठवा, तुम्ही असंच करत आहात, 100% तुम्ही ही गोष्ट करत आहात. आणि या पद्धतीने जर तुम्ही आयुष्यभर जरी सेवा केली ना, तुम्हाला स्वामी सेवेत अनुभव येणार नाही. कारण बघा, स्वामी सेवेमध्ये येणं खूप सोपं आहे, पण स्वामी सेवेमध्ये टिकणं खूप अवघड आहे. आणि जो कोणी या सेवेमध्ये टिकला त्याच्या आयुष्याचं सोनं हे 100%, 1,00,000% होणार. आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी, या वाक्याची प्रचितीसुद्धा त्या प्रत्येक स्वामी सेवे करायला येणार. आणि जो भक्तीने श्रद्धेने स्वामींची सेवा करतो त्या सेवेकऱ्याला, त्या व्यक्तीला स्वामींकडे मागायची कधीही गरज पडत नाही. न मागता स्वामी एवढं भरभरून देतील की तुम्हाला स्वामींकडे काय मागावं हा प्रश्न पडेल. हे खरं म्हणजे सत्य आहे, पण एवढे पेशन्सच आपल्याकडे नाही आहेत. तुम्ही स्वतःला विचारा, तुम्ही स्वतः एवढं सगळं कोणी तुम्हाला काही सांगितलं एवढ्या पटकन तुम्ही करता का? ते तर देव आहेत, ते ब्रह्मांड नायक आहेत. तुम्ही म्हटलं की त्यांनी तुमचं ऐकायचं. आपले कर्म बघा, आपली वागणूक बघा. पहिली गोष्ट ही बघा की दुसऱ्यांचं चांगलं झालेलं आपल्याला बघवतं का? दुसऱ्यांचं चांगलं ऐकण्याची क्षमता आपल्याकडे आहे का? प्रत्येकालाच, आता मला वाटतं मी खूप चांगली, तुम्हाला वाटतं तुम्ही खूप चांगले, प्रत्येकाला वाटतं की माझ्या एवढं चांगलं माणूस कुणीच नाही. पण प्रत्यक्षात ही गोष्ट खरी आहे का? ही गोष्ट सत्य आहे का? ठीक आहे, तेही सोडून द्या, ते असेल नसेल ती गोष्ट सोडून द्या. पण ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जेव्हा आपण स्वामी सेवेमध्ये येतो तर त्यावेळेला जशी आपण सेवा करतो किंवा जीही काही तोडकी मोडकी जशी काही आपण सेवा करतो, तर हे असतं आपले वाईट कर्म. म्हणजे आदल्या जन्मीचे असतील, आजच्या अगोदरपर्यंत आपण जे कर्म केले असतील, तो असतो हा परडा. आणि हे असतात आपले चांगले परडा, वाईट कर्म चांगले परडा. आपण जशी स्वामींची सेवा करतो तसा हा आपला चांगला परडा वरती जात नसतो. आपण जशी स्वामींची सेवा करतो तसे हे आपले वाईट कर्म आहेत ना, हा परडा खाली जात असतो. लक्षात घ्या, हा परडा खाली जात असतो. आणि ज्या वेळेला खूप श्रद्धेने, खूप विश्वासाने तुम्ही स्वामी सेवा केली, अगदी तुम्ही स्वामी सेवेमध्ये लीन झाला, तुम्ही स्वामींना संपूर्णपणे शरण गेला, त्यावेळेला काय होतं की हा परडा एकदम खाली जातो आणि हा वरती येतो. ज्या वेळेला हा परडा वरी येतो आणि हा परडा खाली जातो, त्यावेळेला स्वामी सेवेमध्ये आपल्याला अनुभव यायला सुरुवात होतात. स्वामी, तुम्ही सेवा केली की लगेच तुमचे म्हणजे एका रात्रीतून सोन्याचे दिवस असं नाही. तुमचे जे वाईट कर्म आहेत त्या कर्मांमुळे तुम्हाला पुढे भविष्यामध्ये जो त्रास येणार आहे, स्वामी अगोदर ते कमी करतात आणि त्यानंतर मग आपल्याला
स्वामी सेवेतले अनुभव प्रचिती यायला लागते. म्हणजे एक वेळा आपल्याला अनुभव प्रचिती स्वामींचा साक्षात्कार झाला की त्यानंतर कधीही आपल्याला त्या परिस्थितीचा, त्या कर्मांचा सामना करावा लागू नये आणि ते कर्म कधीही आपल्या आड येऊ नयेत ही असते. पण आपण तेवढा संयमच ठेवत नाही. आणि अशा प्रत्येक, आता ताईदादांनी कमेंट करा, त्यांनी म्हणजे संयम ठेवला आणि त्यांना कितीतरी प्रचिती आलेल्या आहेत. तुम्ही कितीतरी व्हिडिओच्या खाली कमेंट्स बघू शकता. अगदी काल परवाच एक कमेंट आली आहे की त्या ताईंनी सांगितलं आहे की त्यांचा मोडणारा संसार मोडता मोडता स्वामींनी वाचवला आहे. आणि असं नाही की तुम्ही तासनतास, तुम्ही दिवसभर स्वामींसमोर बसला, स्वामी सेवा केली म्हणजे स्वामी सेवा केली, अजिबात नाही. तुम्ही दिवसभरामध्ये फक्त एक वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा एक वेळा श्री गुरुदेव दत्त म्हणा, पण ते अगदी अंतःकरणापासून म्हणा, ते स्वामींपर्यंत पोहोचेल. पण दिवसभर तुम्ही स्वामींच्या समोर बसलाय, महाराजांच्या समोर बसलाय, सेवा करताय, पण तुमच्या डोक्यामध्ये विचार दुसरे, तुमच्या डोक्यामध्ये काय, माझी इच्छा पूर्ण करा, माझी इच्छा पूर्ण करा. म्हणजे स्वामींप्रती भाव नाही, भक्ती नाही, माझी इच्छा पूर्ण करा, माझी इच्छा पूर्ण करा. कधीच तुमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचणार नाही. ही गोष्ट ज्या वेळेला आपण लक्षात घेतो ना, त्यावेळेलाच आपल्याला स्वामी सेवेमध्ये अनुभव येऊ लागतात आणि आपली इच्छा पूर्ण होऊ लागते. हे ठीक आहे, सुरुवातीला आपण संकल्प करा, हे बरोबर आहे. स्वामींना सांगा की तुम्हाला काय हवं आहे, संकल्प करा. पण एक वेळा संकल्प केला ना की हा विश्वास ठेवा. मी स्वामींना ही गोष्ट सांगितली, 100% ती मला मिळणार. आणि स्वामींवर श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून तुम्ही जीही काही सेवा करता, तुम्ही फक्त ती सेवा करत चला. तुम्ही दिवस मोजू नका, मी किती दिवसांपासून करते, एवढे दिवस झाले काय. तुम्ही फक्त श्रद्धेने सेवा करत चला. तुम्ही एखाद्या गोष्टीच्या मागे जेवढं पळाल ती गोष्ट तेवढी पुढे जाईल. आणि तुम्ही फक्त स्वामींना सांगितलं आणि आपले कर्म करत राहिले, आपले सेवा करत राहिली, अगदी तुम्ही विचारही करणार नाही, एवढ्या कमी वेळामध्ये तुम्ही जी अपेक्षा केली त्याहीपेक्षा जास्त तुम्हाला स्वामी देतील. का देतील? कारण तुम्ही स्वामींवर विश्वास टाकला आहे, तुम्ही स्वामींना शरण गेलेले आहात. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि तुमचा विश्वास आहे, मी स्वामींना एक वेळा ही गोष्ट सांगितली, 100% ती मला मिळणार. तेव्हा तुम्हाला स्वामी सेवेमध्ये अनुभव येणार आणि आपला नवस पूर्ण होणार की तुम्ही काय काय बोललेले आहात, काय काय करत आहात. आणि असंही नाही की मी स्वामींना नवस केला, मी घरामध्ये झोपून राहणार आणि माझ्या सगळ्या इच्छा नाही. कोणतेही देव, स्वामी हे काय करत आहात असतात की आपण जे कष्ट करतोय, जे मेहनत करतोय, हे आपलं रुटीन चालू द्यायचं, पण त्या कष्टाचं आपल्याला फळ मिळत नाहीये, योग्य तो मोबदला मिळत नाहीये, आपल्या कर्मांना नशिबाची साथ मिळत नाहीये. तर ह्या सेवा, हे उपाय काय करतात की आपल्या कर्माला नशिबाची साथ मिळवून देतात. आणि त्यातून मग आपल्याला ज्या गोष्टी आहेत ना की भरभरून जे आपण म्हणतो स्वामींना दिलं, ते स्वामी आपल्याला देत असतात. आपण जे करतोय त्याच्यामध्येच आपल्या हाताला यश देतात. आणि जो मोबदला मिळायचा आहे त्याहीपेक्षा जास्त मोबदला त्या कामातून, त्या बिझनेसमधून किंवा कोणत्याही क्षेत्रातून आपल्याला मिळतो. आणि त्यावेळेला मग आपण म्हणतो की आमच्यावर स्वामी कृपा झाली. त्यामुळे स्वामी सेवेमध्ये आला आहात, स्वामी सेवेमध्ये स्वामींपर्यंत सर्वात लवकर पोचण्याचा, स्वामींच्या जवळ जाण्याचा सर्वात सोपा कोणता मार्ग असेल तर तो म्हणजे, पहिला म्हणजे नामस्मरण. स्वामींचं नामस्मरण करा. आणि दुसरं म्हणजे प्रार्थना. प्रार्थने एवढी शक्ती दुसऱ्या कशातच नाही. रोजच्या रोज अगदी तुम्हाला सकाळ, संध्याकाळ, दुपार किंवा तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा अगदी अंतःकरणापासून स्वामींशी बोला. आणि असं नाही की तुम्ही दुःखात आहात तेव्हाच तुम्ही बोलता, सुखामध्ये विसरून जाता, असं नाही. अगदी प्रत्येक क्षणोक्षणी, तुमच्या प्रत्येक श्वासामध्ये तुमच्या स्वामींचं नाव असायला पाहिजे. तुम्ही त्यांना मानता, तुम्ही त्यांना शरण गेले आहात ना, मग अगदी सुख असेल, दुःख असेल, प्रत्येक वेळी तुम्ही स्वामींना म्हणजे आपल्या मनामध्ये ठेवा, त्यांच्याप्रती श्रद्धा ठेवा. फक्त सुख आलं की विसरून जायचं, दुःख आलं की स्वामींच्या जवळ जायचं, याला उपयोग नाही. तुम्हाला कधीच स्वामी सेवेचा अनुभव येणार नाही. आणि तुमचे जे आपण म्हणतो ना की नवस केले, हे केले. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, बरेच जण बघा ऐकून स्वामी सेवेमध्ये येतात, ही असं यांनी सेवा केली, सेवा करता करता त्यांना दुसरीकडून समजतं, हे असं व्रत करायचं, ह्याने पूर्ण करतं. मग काय करता, हेही चालू लगेच ते करता, याच्यामध्ये मन नाही, त्याच्यामध्ये मन नाही, याच्यामध्ये श्रद्धा नाही, त्याच्यामध्ये परत तिसरं काही सांगतं तेही करायला जाता. म्हणजे चूक स्वतःची. आणि शेवटी खापर कोणावर फोडणार की मी स्वामी सेवा केली पण मला फायदा नाही झाला. अहो, पण तुम्ही विश्वासच ठेवला नाही, तुम्ही श्रद्धाच ठेवली नाही. ते ब्रह्मांड नायक आहेत, त्यांना माहिती आहे तुम्हाला काय हवं आहे, काय नाही आहे. पण तुमचे कर्म आहेत, काही काळ जाऊ द्या, ते तुमची परीक्षा बघताय. तुम्ही त्यांच्यावर किती विश्वास ठेवता, श्रद्धा ठेवता, त्याच्यामध्ये तरी खरे उतरा, म्हणजे स्वामी करतील.
आपण आपलं नाही सोडणार, पण देव आहे आणि तुम्ही नवस वगैरे कोणासाठी करता? स्वतःसाठी करताय. मग तुमचा देवावर काय जोरा की नाही तुम्ही केलंच पाहिजे? मग तुम्ही स्वतःसाठी करत आहात ना, श्रद्धेने करा, विश्वासाने करा. फायदा झाला तर तुमचाच होणार नाही, पण श्रद्धा नाही ठेवायचा, विश्वास. मी सांगितलं म्हणजे देवांनी ऐकलं पाहिजे. आणि बऱ्याच वेळेला आपण स्वामींकडे अशा काही गोष्टी मागतो की ज्या आपल्या नशिबामध्ये नसतात. आणि ज्या वेळेला आपण स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवतो, त्यांना शरण जातो, तेव्हा बऱ्याच वेळेला स्वामी आपल्या ज्या गोष्टी नशिबामध्ये नसतात त्या गोष्टी आपल्याला देतात. मग त्यासाठी काही काळ, काही वेळ तर हा जाऊ द्यावाच लागेल. या गोष्टी जेव्हा आपण समजू ना आणि निस्वार्थपणे स्वामींची सेवा करू, दिवस न मोजता काही, 100%, 1,00,000% तुमच्या जीवनामध्ये हा काळ येणार की ज्या वेळेला तुम्हाला कधीही कोणाजवळ हात पसरण्याची वेळ येणार नाही आणि तुम्हाला स्वामींकडे काही मागण्याचीही वेळ देणार नाही. स्वामी तुम्हाला एवढं भरभरून देतील. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. फक्त थोडासा संयम ठेवावा लागतो, विश्वास ठेवावा लागतो. आपले कर्म करत राहा, त्यासोबत सेवा करत राहा, विश्वास ठेवा. स्वामी किंवा अजून कोणतेही देव तुम्ही केलेली कोणतीही सेवा कधीही ठेवून घेत नाहीत किंवा वाया जात नाही. अगदी व्याजासकट आपण केलेल्या सेवेचं फळ स्वामी आपल्याला देतात. फक्त तो संयम ठेवा. ती वेळ येईपर्यंत तरी किमान आपण स्वामी सेवेमध्ये म्हणजे टिकून राहा, विश्वास ठेवा. तुमचा जर विश्वास नसेल तरीही तुम्ही करता या सेवेला अर्थ नाही, तुम्हाला अनुभव येणार नाही. श्री स्वामी समर्थ.